नमस्ते. तर आज आपण निश्चय पोर्टलविषयी जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये आपण वल्नरेबल पॉप्युलेशन ॲड केली आहे आणि त्यांना चेस्ट एक्सरे आता सध्या आपल्याला ऑफर करायचा आहे, याबद्दल आपण शिकणार आहोत. ठीक आहे. तर बघा, आपण सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर ॲप दिसेल. तुम्ही ॲप किंवा पोर्टल दोन्हीवरून पण हे काम करू शकता. ठीक आहे. तर माझ्याकडे ॲप असल्यामुळे ॲपवरून करणार आहे. त्याच्यामध्ये युजर पासवर्ड ॲड करायचा. युजर पासवर्ड टाकल्यानंतर साइन इन करायचं. साइन इन केल्यानंतर या पद्धतीची स्क्रीन तुम्हाला दिसेल. ठीक आहे. अशी स्क्रीन दिसल्यावर जर तुम्हाला न्यू एनरोलमेंट करायचं असलं तर याच्यावर न्यू एनरोलमेंटमध्ये जाऊन पब्लिक पेशंटवर तुम्ही ते नवीन एंट्री आपण केलेलं पण आहे. ठीक आहे, हे माहीतच आहे तुम्हाला. त्याच्यानंतर सर्च पेशंटमध्ये तुम्ही त्याचा निश्चय आय डी किंवा पेशंट आय डी हा टाकून तुम्ही किंवा नाव टाकून, पण नाव जशाच तसं टाकावं लागते जसं तुम्ही आधी एनरोल केलेलं आहे तसं. ठीक आहे. असं तुम्ही सर्च करू शकता. पण आपल्याला हे पण करायचं नाही आहे. आपल्याला जायचं आहे डायग्नोसिस पेंडिंग या ऑप्शनवर. ठीक आहे. या ऑप्शनवर गेल्यानंतर बघा, याच्यामध्ये ना जे आपण एनरोल केलेली नावं आहेत किंवा पेशंट आहेत त्यांची यादी दिसते. ठीक आहे. बघा, अशा प्रकारे आहे की नाही. मग याच्यामध्ये काय करायचं, आता समजा आपल्याला या सर्वांना आपल्याला एक्सरे ऑफर करायचे. जेवढे नाव आहे ना याच्यात सर्वांना एकही सोडायचं नाही, 100% करायचे. ठीक आहे. जर समजा आता आपल्याला आता हे नाव घेऊन, ठीक आहे, आता या बाईला आपल्याला एक्सरे ऑफर करायचं. तर बघा, सर्वप्रथम पेशंट डिटेल्सचं पेज ओपन होईल. थोडंसं नेटवर्क इश्यू असल्यामुळे थोडं स्लो काम करत आहे. थोडं सर्व्हर इश्यू असल्यामुळे थोडं स्लो काम करत आहे, पण फास्ट करते. त्याच्यानंतर पेशंट डिटेल अशी स्क्रीन ओपन होईल. याच्यामध्ये मग खाली ऑप्शन दिसते, 8-9 ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये टेस्ट हे ऑप्शन घेऊन आपल्याला हिला चेस्ट एक्सरे ऑफर करायचा. हा आधी केलेला आहे, पण आता आपल्याला अजून पुन्हा करायचं आहे. ठीक आहे. प्लसच्या चिन्हावर जायचं. प्लसच्या चिन्हावर गेल्यानंतर आज सर्व्हर डाऊन असल्यामुळे थोडा प्रॉब्लेमच होत आहे. तर बघा, याप्रमाणे असं पेज ओपन होईल. ॲड टेस्ट म्हणजे प्लसच्या चिन्हावर आपण क्लिक केल्यानंतर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे रिझन ऑफ टेस्टिंगमध्ये TB स्क्रीनिंग. ठीक आहे. त्याच्यामध्ये सिम्पटम विचारले. सिम्पटम आपल्या मनाने टाकून द्यायचं कोणताही, कफ, फिवर किंवा असिम्प्टोमॅटिक पण आपण टाकू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हे 2 नाही भरले तरी हरकत नाही. जे रिक्वायर आहेत बस तेवढे भरले तरी काही हरकत नाही. टाईप ऑफ केसमध्ये न्यू टाकायचं. नंतर टेस्ट टाईपमध्ये चेस्ट एक्सरे नेक्स्ट करायचं. त्याच्यानंतर टेस्टिंग लॅब विचारते, तिथे RH बाबुळगाव असं टाकायचं. आता माझं RH ते आहे, म्हणजे DMC असल्यामुळे मी ते टाकते. तुमची जी असेल ते तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर याचे जे काही रिझल्ट अवेलेबल ते प्रेझेंट करायचं. त्याच्यानंतर नेक्स्टमध्ये जाऊन डेट टेस्टेड तुमच्या म्हणण्याप्रमाणे कुठलीही घेऊ शकता. बॅकडेट पण घेऊ शकता किंवा आजच्या डेटमध्ये पण घेऊ शकता. जी टेस्टिंग डेट आहे तीच डेट आपल्याला रिपोर्टेड डेट टाकायची आहे. ठीक आहे. नंतर रिपोर्टेड बाय हे नाही टाकलं तरी हरकत नाही. जे रिक्वायर आहे तेच भरू आपण. त्याच्यामध्ये आपण नॉर्मल टाकायचं. याच्यामध्ये 3 ऑप्शन आहेत तसे, पण हे जर पॉझिटिव्ह आले तर खालचे 2 घ्यायचे असतात, पण जर निगेटिव्ह असेल तर नॉर्मल हे आपण टाकू शकतो. ठीक आहे. त्यानंतर ॲड टेस्ट करायचं. ॲड टेस्ट झालं. ॲड टेस्ट झालं की याप्रमाणे आपल्याला टेस्ट रिझल्टच्या स्क्रीनवर चेस्ट एक्सरेचा रिपोर्ट दिसेल. ठीक आहे. म्हणजे आपण जे ऑफर केलेलं आहे ते याच्यामध्ये दिसेल. आता ह्या पेशंटचा आपल्याला
चेस्ट एक्सरे ऑफर करून झालेला आहे. मग बॅक जायचं, पुन्हा बॅक जायचं आणि त्याच्यानंतरचं दुसरं नाव घ्यायचं. ठीक आहे. आणि विशेष म्हणजे काय की हे जे नावं आहे तुम्ही जिथं थांबलात तिथंच हे थांबून राहतात. असं हे जे नाव आहे, समजा आपण हे नाव आत्ता घेतलं तर ही स्क्रीन बॅक जात नाही. ठीक आहे. म्हणजे त्याच्यासाठी पण ते एक सोपं आहे. ओके, थँक्यू.